नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये, ज्यामध्ये आपण हेल्थ, वेल्थ आणि सक्सेस या विषयावरती चर्चा करत असतो. आणि आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत, ते म्हणजे जालना रत्न आणि जालना भूषण या पुरस्कारानं सन्मानित, त्याचबरोबर फिटनेस अँबॅसेडर ते आहेत. आणि एकंदरीत वेगवेगळ्या पदव्या त्यांनी घेतलेल्या आहेत, वेगवेगळं सगळं खूप मोठं क्वालिफिकेशन त्यांचं आहे. मला सांगायला सुद्धा ते जड जात आहे, त्यामुळे मी जास्त त्यांचं इंट्रोडक्शन देत नाही. सरांचं सगळं इंट्रोडक्शन मी सरांना विनंती करतो. सर, आपला परिचय तुम्ही आपल्या प्रेक्षकांना द्यावा. नमस्कार, मी डॉक्टर कैलास राजू, MD पॅथॉलॉजी. आय एम अ सिनियर पॅथॉलॉजिस्ट. 26 वर्ष मला प्रॅक्टिसमध्ये संपन्न झालेले आहे. आय एम इन टू फिटनेस सिन्स लास्ट फोर डिकेड्स अँड फिटिस्तान एक फिट भारत कॅप्टन. मी N नंबर ऑफ मॅरेथॉन, मोर दॅन 100 मॅरेथॉन्स रन केलेले आहे. आय गो एज नॅशनल अँबॅसेडर. APM आपला पुणा मॅरेथॉनला कॉन्झिक्युटिव्ह 4 वर्ष होतो. राजकोट गुजरात मॅरेथॉन, नागपूर मॅरेथॉन, किडनीथॉन, सिग्मॅथॉन. जानेवारीला आता आमच्या डॉक्टर जगन्नाथजी दीक्षित, जे डायबिटीजवर काम करतात, त्यांचं दीक्षित लाईफस्टाईल मॅरेथॉन. आय एम वर्किंग ऑन अनेमिया फ्री इंडिया. आणि 27 एप्रिलला सुरू होणार आहे HDOR, म्हणजे 100 डे ऑफ रनिंगचा 11वा एडिशन, 100 डे ऑफ रनिंग चॅलेंज, ज्यामध्ये आम्हाला 100 दिवस रनिंग करायचं आहे. त्याचं मी अँबॅसेडर आहे. अपार्ट फ्रॉम दॅट, माय प्रोफेशन इज पॅथॉलॉजिस्ट. आय हॅव डन माय MD फ्रॉम द बेस्ट डिपार्टमेंट ऑफ पॅथॉलॉजी इन एशिया, दॅट इज JNMC, जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, म्हणजे KLE, क्लेश, कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी हॉस्पिटल, बेळगावी. त्यामधून माझा MD झालेला आहे. त्यानंतर मी टाटा कॅन्सरमध्ये काम केलेलं आहे. सो आय मास्टर्स इन पॅथॉलॉजी. अँड मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो मी, माझा ब्रीथ वाक्य आहे फ्रॉम पॅथॉलॉजी टू फिजिओलॉजी, म्हणजे मराठीत विकृतीहून आकृतीकडे. तर सर्वात अगोदर आय थँक द रिस्पेक्टेड योगेश सर फॉर इन्व्हायटिंग मी. अपार्ट फ्रॉम द डिस्कशन, विल हॅव अ फ्रेंडली डिस्कशन फॉर प्रमोशन ऑफ हेल्थ इन द सोसायटी. टुडे इज जागतिक आरोग्य दिवस, म्हणजे वर्ल्ड हेल्थ डे. फार चांगला दिवस है 7 अप्रैल. तो सबके साथ मिलके हम सदृढ़ भारत निर्माण करेंगे. और आज का स्लोगन है हेल्थी बिगिनिंग एंड अ होपफुल फ्यूचर. सो लेट्स बिगिन हेल्दी. सब्सिक्वेंटली विल डिस्कस एंड इंटरॅक्ट अबाउट फिटनेस एंड हेल्थ. बिलकुल सर, एवढा सगळा आपण परिचय बघितलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आजच्या आपल्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूयात. सर, आपण जागतिक आरोग्य दिनानिमित्त हा पॉडकास्ट करतोय, तर आज आरोग्याचं महत्त्व म्हणजे किती पत आहे हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. म्हणजे हेल्थ इज वेल्थ असं आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. मात्र आरोग्याबाबत तेवढी जागृती आपल्याला दिसत नाहीत. लोक बऱ्यापैकी उठत नाहीत, सकाळी व्यायाम करत नाहीत, जिमला जात नाहीत. तर आरोग्याचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे हेल्थ? 101%, नॉट 100. हेल्थ शुड बी युअर प्रायोरिटी. तुमची प्रायोरिटी म्हणजे आरोग्य पाहिजे. इफ यू आर हेल्दी, तुमचा फॅमिली, तुमची सोसायटी आणि हे आपला भारतवर्ष. म्हणून मित्रांनो, फर्स्ट प्रायोरिटी शुड बी हेल्थ. आता हेल्थ म्हणजे फक्त फिजिकल फिटनेस नव्हे. बरोबर. हेल्थ म्हणजे ॲब्सेन्स ऑफ डिझीज. कोणते डिझीज? लाईफस्टाईल डिसऑर्डर, ओबेसिटी, डायबिटीज, हायपरटेन्शन आणि त्यातला त्यात स्ट्रेस. तर हा स्ट्रेसमुळे ही खूप एन्झायटी डिसऑर्डर झाला. आता मी तुम्हाला आजचं 2025चं सांगितले, जे आपला स्लोगन होतं हेल्दी बिगिनिंग अँड होपफुल फ्युचर. 2018चं जे होतं, बरोबर, डिप्रेशन, WHO मीन्स वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं होतं 2018चं. आता 7 वर्ष संपन्न झाले त्याला. डिप्रेशन लेटेस्ट टॉक. खूप लोक डिप्रेशनमध्ये जातात, काही पाऊल घेतात, मग डिप्रेशन दूर करायला ते अल्कोहोल घेणार. बरोबर. आपला स्ट्रेस वाढतात, सुसाईड करतात. सो देर इज लॉट ऑफ कम्युनिकेशन गॅप. दे विल गो स्मोकिंग अँड डिस्ट्रॉय देअर बॉडी. हा शरीर एक मंदिर आहे. तुम्ही या मंदिरमध्ये 24 तास राहतात. बरोबर. तो रिस्पेक्ट युअर बॉडी. बरोबर. हेल्थ आणि फिटनेस याच्यामध्ये काय फरक आहे? फिटनेस म्हणजे फिजिकली फिट. जसं आता आपला हा जो सेंटर आहे, मी आलो हा दुसऱ्या माळावर आहे. लिफ्ट न होती,
बरोबर. हे तर फक्त दुसरा माळा आहे. मी जिकडे लिफ्ट आहे तिथे 8-8, 10-10 माळे म्हणजे फ्लोर्स. आय अवॉइड लिफ्ट. बरोबर. प्रिफरेबली आय टेक द स्टेअर्स. त्यामध्ये आपला कोलेस्ट्रॉल जळतो, हार्ट रेट वाढतो, फिजिकल फिट राहतो आपण. बर. सो दॅट इज फिजिकल फिट टू डू युअर रेग्युलर ऍक्टिव्हिटीज. त्याच्यासाठी ते गरजेचं आहे. हा झाला फिजिकल फिटनेस. आणि हेल्थ. आता मी जे सांगितले आहे की तुम्हाला ओबेसिटी नाही पाहिजे, डायबिटीस नाही पाहिजे, म्हणजे मधुमेह. इंडिया इज रँकिंग 2nd to 3rd इन द वर्ल्ड. परवा ही ओबेसिटी मुक्त भारत रादर देन ओबेसिटी दिवस होता 4 मार्च, ज्यामध्ये आमचे आदरणीय सन्माननीय प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदीने पण सांगितले की कट डाऊन युअर ऑइल 10%. तर त्यावर परत आपण ओबेसिटीवर मी परत त्या कॅलरी इंटेक वगैरे पर आपण त्याच्यावरही आपण चर्चा करू. तो दॅट इज झाले हेल्थ. आणि हा झाला फिजिकल फिटनेस टू डू युअर डे टू डे ऍक्टिव्हिटीज विदाउट गेटिंग टायर्ड. बरोबर. आपण जे बोलत ओबेसिटी हा एक एवढा मोठा विषय, त्याच्यावर आपल्याला स्वतंत्र एक सेपरेट पॉडकास्ट करावा लागेल. बरोबर आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपण बोलत आहोत. तर आजच्या समाजामध्ये आपण जर बघितलं तर ओबेसिटीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, मधुमुक्तीचा आहे, आणि सगळ्यात जास्त वाढणारा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे हार्ट प्रॉब्लेम. त्यातले त्यात उन्हाळ्यामध्ये हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम खूप वाढतात. तर त्याचं कारण काय, आणि हार्ट अटॅक आपल्याला होऊ नये त्यासाठी फिजिकली फिट राहण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे? सर्वात इम्पॉर्टंट आहे की ब्लड प्रेशर आणि पल्स रेट. पल्स रेट तुमच्या 72 ते 80 पाहिजे. ब्लड प्रेशर शुड बी 120/80. आता हा आपल्या ते फार मोठा विषय आहे, त्यावर 2-2 दिवसाचे वर्कशॉप होतात, कॉन्फरन्सेस होतात. बरोबर. तर मोस्ट इम्पॉर्टंट बेस लाईन 120/80. त्यामध्ये ज्याला तुमचा स्ट्रेस मॅनेजमेंट व 3 फॅक्टर आहे, सॉल्ट, शुगर अँड मैदा, म्हणजे जे 3 पांढरी वस्तू आहे ज्याचा आपण घेतो. 5 मिलीग्राम पर डे आम्ही सॉल्ट. पण भारतीय संस्कृतीमध्ये आमच्या डायनिंग टेबलवर सॉल्ट असतात टेस्टसाठी, म्हणून आपण जो हिंदी में बोलते जबान की मजा तो शरीर को सजा. बरोबर. तर आपल्या डायनिंग टेबलवर आपण फ्रुट्स घेतले, कैरी घेतली, ककडी घेतली, त्यावर आपण सॉल्ट टाकतो. लग्न समारंभ गेले तर आपल्यामध्ये मूठभर तो मीठ टाकून जातात. तर दिस विल इन्क्रीज युअर हार्ट रेट. राईट. एक्सेस सॉल्ट. So you have to avoid excess salt. So main control your diet. बरोबर. जेवणामध्ये आपण वरतून जो मीठ घालतो ते घेतलं नाही पाहिजे. तेच साखरेचंही तसं झालेलं आहे. आज प्रत्येकाला म्हणजे सकाळी असेल, दुपारी असेल, 1 तासाभराला चहा लागतो. थोडा थकवा आला, ऑफिस असेल किंवा ग्रामीण भागामध्ये असेल तर शुगरला पण आपल्या हेल्थमध्ये किती महत्व आहे आणि त्याला कितपत आपण अवॉइड केलं पाहिजे. ज्यांना डायबिटीज नाही आहे ते शुगर घेऊ शकतात, आणि ज्यांना डायबिटीज आहे त्याने 100% अवॉइड केलेले पाहिजे. अगेन डिपेंडिंग ऑन युअर डायबिटीज स्टॅटस. म्हणून तुम्ही तुमचा साखर प्रत्येक महिन्यात व 3 महिन्याच्या साखर, ज्याला HbA1c म्हणतो आम्ही, म्हणजे ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन, ते तुमचा 5.5 पर्यंत पाहिजेत. त्यानंतर 6 झाला, 7 झाला, मॉडरेट कंट्रोल, पुअर कंट्रोल. 8. मी बघतो पेशंट, परवा जसं मी इन्शुरन्सवर मेडिकल डिरेक्टर पण आहे, तर ऍक्सिडेंटल डायग्नोसिस होतात 30, 35, 40 वर्षात. अनियमित खानपानमध्ये कितना खाना, कैसे खाना, कब खाना, लोकांना काय माहितीच नाहीये. बरोबर है ना. तो यू हॅव टू हॅव अ CV, म्हणजे कट ऑफ व्हॅल्यू. लग्नात गेले त्यामध्ये स्वीट्स आहे, कुल्फी झाली, गुलाबजामुन झाला, ठीक आहे, दॅट यू शुड एन्जॉय, बट यू शुड हॅव अ लिमिटेशन्स. आपण 4 गुलाबजामुन घेतले, 4 आईस्क्रीम घेतले, त्यावर कुल्फी घातले, मग पानमध्ये गुलकंद असतं ते पण खाल्लं, तर हा बॉडी आपला वेस्ट पेपर बास्केट नहीं है. बरोबर. क्या काही घेतलं आणि त्यावर अब हम उसमें कुछ भी संचलित कर रहे, फेक रहे अंदर. नो, यू शुड हॅव अ कट ऑफ व्हॅल्यू. यामध्ये जाऊन मी जसं एक कॅलरीजवर सांगतो, 1800 कॅलरी आमच्या रिक्वायरमेंट असतात. भारतीय संस्कृती हा शब्द बरोबर नाही आहे. अँड एव्हरेज इंडियन हा 3 ते 4,000 कॅलरीज घेतो. 4,000 आम्ही म्हटले तर 2200 कॅलरी एक्स्ट्रा होऊन जातात. 2200 रोज म्हणजे महिन्याला झाले 66,000 कॅलरीज. वर्षाला नाही, डेली मंथली. ओके. नाउ 7,000 कॅलरीज
1 kg, 1 kg। ओके, तो 66,000 यानी कितना हो जा रहा, तो आपका महीने का 5 से 7 किलो वजन बढ़ता। अभी कॅलरीज काय जाएंगे, तो दे कम आउट इन द फॉर्म ऑफ ओबेसिटी, म्हणजे मोटापा। बरोबर। आता मोटापा झाला, तो मोटापा जसं मी सांगितले ते सिस्टमिक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, त्यावर तुमच्या लिव्हरवर फॅट जमा होऊन जाईल, म्हणजे फॅटी लिव्हर झाला, त्यानंतर तुम्हाला हिपेटायटिस होतो, पॅन्क्रियासवर जमा झाला तर इन्सुलिन रेजिस्टंट होणार, म्हणजे डायबिटीस। महिलांमध्ये आपले गर्भाशयाच्या पिशवीच्या आजूबाजू ओव्हरीमध्ये झाला पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज, जेणेकरून इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम वाढतात। बरोबर। अनियमित पाळी म्हणजे मेन्सिस, मेस्ट्रुअल रेग्युलेशन, इररेग्युलर मेस्ट्रुएशन, अमेनोरिया, पॉलिमेनोरिया, असं खूप गायनेक प्रॉब्लेम वाढतात ड्यू टू ओबेसिटी। तर हे मला अवॉइड करायचं आहे। बरोबर, त्यासाठी काय केलं पाहिजे नियमित हे सगळे? व्हेरी गुड। नाउ लेट अस कम टू द फिटनेस पार्ट। सर्वांना सर्वात अगोदर मी सांगू इच्छितो की 24 तास सर्वांनाच भेटलेले आहे, मला, तुम्हाला, प्रत्येक भारतीय नागरिकला आणि प्रत्येक जीवाला ज्या पृथ्वीवर इन द फॉर्म ऑफ ह्युमन ही इज कमिंग। सो यू हॅव टू डिवाइड युअर डेली शेड्यूल। टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे। एक बुक आहे 5 AM, तर वी आर द मेंबर्स ऑफ दॅट 5 AM क्लब मेंबर। प्रत्येक माणसाने, मी सांगतो माझ्या प्रत्येक, जेव्हा मी माझं मॅरेथॉनचं प्रमोशन करतो, आरोग्याचं प्रमोशन करतो, फिटिस्तान एक फिट भारत द्वारा जी संकल्पना है कि उगता हुआ सूरज देखिए आप, बरोबर, उसके लिए हमको जो एक दिन पहले रात में टाइम पे सोना है, तो स्लीपिंग पैटर्न इज व्हेरी इंपॉर्टंट। बरोबर, 6 ते 8 तास झोप पाहिजे रोज किमान। येस येस येस, 6 to 7 इज, सो बाय 10:30 11 यू हैव टू स्लीप, गेट अप एट 5, 7 तास आराम से नींद हो जाती। बरोबर। लेकिन हम हमारे सोशल मीडिया में, पार्टीज में, गपशप में, जिसको गॉसिपिंग बोलते, वी आर वेस्टिंग आवर टाइम एंड एनर्जी इन दैट। आपण आमचा टाइम जातो, एनर्जी जातो, काही प्रोडक्शन होत नाही। तर यू हॅव अ कट ऑफ व्हॅल्यू, स्लीप बाय 10:30 11, बाय 5 यू गेट अप। अर्धा तास आपल्याला वॉशरूम साठी, ब्रश झाला, टॉयलेटिंग झालं, त्यामध्ये अर्धा पाऊण तास झाला, 5:40 यू लिव्ह द होम। बरोबर। इधर यू डू योगा एट होम, यू गो टू जिम, यू गो टू रनिंग। नाउडेज पॉवर योगा आलेले आहे, तर तुम्ही आपले रामदेव बाबाचा जे आहे झाला कपालभाती, बरोबर, लंग्ससाठी, लंग्स कपालभातीने लंग्स मध्ये VC म्हणतो आम्ही, व्हायटल कॅपॅसिटी ऑफ द लंग्स। तर ते तुम्ही सुरू करा 90 मिनिट्स, किमान 60 मिनिट और मिनिमम 40 मिनिट तो स्वतःला दिलं ही पाहिजे। 24 तास मध्ये 1 तास स्वतःला दिलाच पाहिजे। बरोबर। दूसरा, मी म्हणतो नेहमी कि आप आपके आरोग्य के लिए सेल्फिश, यू शुड बी स्वार्थी फॉर योर हेल्थ। बरोबर। आए दिन सब लोग बैक एक की कंप्लेन करते रहते हैं। यू डू योगा, यू डू एक्सटेंशन एक्सरसाइज, यू डू भुजंगासन, वेरी गुड फॉर बैक एक। बरोबर। नौकासन, त्रिकोणासन, मंडूकासन फॉर डायबिटीज, सो मच एक्सरसाइज। यह भारतीय संस्कृति है योगा की, जो अंतरराष्ट्रीय स्तर पर पहुंच गई है। हमारे प्रधानमंत्री ने 21 तारीख को जो IYD बोलते हैं, इंटरनेशनल योगा डे है। बरोबर। आणि योगासाठी तुम्हाला कुठेही क्लब मध्ये जायची गरज नहीं है। एक रूम झाला, सर्व घर के मेंबर जल्दी उठिए, आप साथ में बैठ के योगा, एक मेड बिछाइए। बरोबर। आपको मंथली फीस देनी नहीं है। बरोबर। उसके लिए आपको जल्दी उठने का, क्योंकि 8-9 बजे फिर आपके ऑफिस टाइम शुरू हो जाएगा, स्कूल बच्चों को स्कूल जाना पड़ेगा, व्यापारी को अपनी दुकान खोलना पड़ेंगी, फिर उसके चेक के ट्रांजैक्शन शुरू हो जाते हैं, डॉक्टर को राउंड लेना पड़ेगा 9-10 बजे। जो भी अपने अपने प्रोफेशन में, उनको प्रोफेशन को भी जस्टिफाई करने का है, तो उसको पर्सनल लाइफ एंड प्रोफेशनल लाइफ, सो दैट यू हैव टू गेट अप अर्ली। बरोबर। सर, अभी याच्यासाठी एक डाएट प्लॅन वगैरे काही सजेस्ट कराल का फिटनेस चांगल्या आरोग्यासाठी? जसं मी आता सांगितले की बैलेंस डाइट 60 to 80% यू टेक प्रोटीन्स। हमारे जो मसल्स है प्रोटीन का बना हुआ है, 60 to 80%। हाँ, तो प्रोटीन्स लीजिए। कार्ब्स का हम प्रोटीन्स में क्या क्या लेना चाहिए? प्रोटीन्स में अंडा हो गया, स्पिनच हो गया, पनीर हो गया। फ्रूट्स में आप, इफ यू आर नॉट डायबिटिक, यू कैन गो फॉर द फ्रूट्स। कॉम्प्लेक्स कार्बोहाइड्रेट, केली में जैसे केली, बनाना यू शुड डेली टेक। बनाना में कॉम्प्लेक्स कार्बोहाइड्रेट है, पोटेशियम है, आलमंड में, बादाम में
पोटेशियम है। बरोबर। और अभी ये गर्मी के दिनों का मैं विशेष तौर पर कहना चाहूंगा कि युवा पीढ़ी आजकल बोलती है मेरी पिंडली यानी काफ मसल्स पेन होते हैं, तो अपना बॉडी का पोटेशियम लेवल की मात्रा कम हो जाती है। तो नारियल पानी म्हणजे कोकोनट वाटर इज द बेस्ट फॉर पोटेशियम। फॉर पोटेशियम इजीली अवेलेबल है, 30 से 35 रुपए में आपको नारियल पानी मिल जाता है। नींबू पानी आप जरूर लीजिए। बराबर। अब जैसे रनिंग करते हो तो हमारे बॉडी में पसीने में सॉल्ट बाहर आ जाता है, तो एक नींबू डाल दिए, उसमें विटामिन सी रहेगा। ऑरेंज लीजिए, थोड़ा पिंच भर नमक डाल दीजिए, तो एंड हाइड्रेट योर बॉडी एवरी 3 ते 6 लिटर पाणी रोज प्यायला पाहिजे। 1.5 ते 2 तास झाले कि यू टेक 2 ग्लासेस ऑफ वाटर। और ये दिनों में कैरी का जैसा पना हो गया, नारियल पानी होगा, तो गुड हाइड्रेशन इज वेरी इंपॉर्टेंट। आणि यूरिन आउटपुट भी अपना मैनेज करना, भाई 4-6 घंटे यूरिन क्यों नहीं आ रहा हमको, तो उस पर भी ड्यू टू डिहाइड्रेशन में लोग कोलैप्स हो जाते काम के स्थान पर, तो गुड हाइड्रेशन इज वेरी इंपॉर्टेंट। सही बात है। अभी नई पीढ़ी की बात निकली है, तो जो नवे तरुण आहेत ते अभी आपने पहले भी बात करी कि सोशल मीडिया में ज्यादा टाइम देते हैं। रात में अगर देखेंगे तो 12-12, 1-1 बजे तक मोबाइल देखते हैं, तो उसके वजह से अच्छी नींद नहीं होती और उसका इम्पैक्ट हेल्थ पे होता है। तो सोशल मीडिया का और मोबाइल का अपने हेल्थ पे कैसे इम्पैक्ट होता है? अब सबके डेफिनेटली देखे तो एडवांटेजेस डिसएडवांटेजेस है, बट यू शुड हैव अ लिमिटेशंस। एज आई सेड, डेफिनेटली युवा पीढ़ी अभी बहुत अच्छा कर रही है सदृढ़ भारत निर्माण में, हेल्थ में, आरोग्य में, दे आर डूइंग गुड जॉब, बट उसका एक्सेस नहीं करना चाहिए। अब जैसे मैं आई वाज ट्रेनर इन जिम, मेनी जिम, आई बीइंग अ पैथोलॉजिस्ट, तो आपका वहां जाके कार्डियक इवोल्यूशन करना है। अपन बोलते कि जिम से एक्सपायर हो गया है और उसके वजह से जिम का नाम खराब होता है, तो ऐसा नहीं है। उसका इंडिविजुअल स्टेटस क्या है, उसकी कार्डियक पैथोलॉजी क्या है, प्री एग्जिस्टिंग डिजीज थी क्या उसको। अपन बोलते हैं बहुत अच्छा डांसर था, डांस करते करते एक्सपायर हो गया, सडन मायोकार्डियल इंफार्क्शन हो गया जिम में कई बार। और हम काय को जिम को, उस जिम को या जिम एक्टिविटी को नाम रखना, तो पर्सनल इवोल्यूशन इज वेरी इंपॉर्टेंट। जैसे मैराथन में भी जाते हैं बहुत से लोग, मैराथन 2-4 किलोमीटर के बाद ही कोलैप्स हो जाते हैं। सो प्री कार्डियक इवोल्यूशन, तुम्हारा ईसीजी करना, 2D डॉपलर करना चाहिए, ट्रेडमिल टेस्ट करना चाहिए, तो ये शो टू योर फिजिशियन। तो ये हर आदमी के लिए जरूरी है, मतलब हेल्थ चेकअप करना आफ्टर 40 इयर्स। आपका बहुत अच्छा क्वेश्चन है। योर कार्डियक इवोल्यूशन नहीं, होल बॉडी प्रोफाइल इवोल्यूशन करना। अब होल बॉडी में हम क्या क्या लेंगे, अभी हम देखते काफी लोग बहुत सुंदर दिखते हैं। मेरी दीदी बोलती थी डॉक्टर कैलाश, मैं थोड़ा वॉकिंग को जाती हूँ तो थक जाती हूँ। बराबर। बहुत से लोग बोलते हैं आप कितने गोरे दिख रहे हो, लेकिन जब हम उनका आई देखते हैं, नेल बेड्स देखते हैं, हाथ देखते हैं, तो सब सफेद रहते हैं। तो देयर इज एब्सेंस ऑफ एनीमिया, लो लेवल ऑफ हिमोग्लोबिन, रक्ताचं प्रमाण कमी असतं। हिमोग्लोबिन कैरीज द ऑक्सीजन, राइट। ओके, अब तुमको ऑक्सीजन नहीं मिल रहा ब्रेन को, हार्ट को, मसल्स को, तो अपन थक जाएंगे। सो योर इवोल्यूशन, जैसे हमने बीच में हमारे आई में इंडियन मेडिकल एसोसिएशन में महिमा और सीमा, सीमा यानी CIM में, दैट इज सेंट्रल आई में, महिमा यानी महाराष्ट्र आई में अनीमिया फ्री इंडिया का हमने कंसेप्ट शुरू किए थे। उसी श्रृंखला को लेके मैं जालना में अनीमिया फ्री जालना, हमें हमारे आरोग्य मंत्री को बोल के और NGOs को, लायन, रोटरी, रेड स्वास्तिक और स्वयं हमारा IMA भी, सभी को लेके हमने अनीमिया पे बहुत वर्कआउट किए। योर CBC कंप्लीट ब्लड काउंट करना चाहिए, आपका लिपिड प्रोफाइल करना चाहिए, विटामिन D, विटामिन B12, बहुत से लोगों को। और विटामिन D और B12 इतना इंपॉर्टेंट है, टिंगलिंग नमनस होगा, हाथों में मूंगे आना, लोअर लिम्ब पेन होना, तो विटामिन D इज अ मिरेकल। एथेरोस्क्लेरोसिस प्रिवेंट करता, प्रोस्टेट प्रॉब्लम प्रिवेंट करता, अनियमित पानी प्रिवेंट करता। लोग खुद को, जैसे मैंने बोला, समय तो देना चाहिए, खुद का इवोल्यूशन भी चलना चाहिए। दिस आर ऑल द मेटाबॉलिक चेंजेस इन द बॉडी विच आर गोइंग ऑन। तो ये पैरामीटर्स बहुत इंपॉर्टेंट है। थायराइड, लोगों को हाइपोथायराइड है, हाइपरथायराइड में टैकीकार्डिया होता, पल्स रेट हो जाता, एक्सोप्थाल्मस आता है। सही बात। सो दिस आर द इम्पोर्टेंस ऑफ द टेस्टिंग ऑफ द ब्लड, वेरी इंपॉर्टेंट। सही बात है सर। ये हेल्थ ऐसा सब्जेक्ट है जिस पर अगर हम जितने भी बात करें उतना कम है, और हेल्थ के इश्यू इतने अभी बढ़ गए, प्रॉब्लेम हे आरोग्या संदर्भात एवढे वाढलेत। तर या एका विषयावरती सरांना आपल्याला वेगवेगळा पॉडकास्ट करावा लागेल।
सरांनी आपल्याला कमी वेळामध्ये भरपूर असं मार्गदर्शन केलेलं आहे. मला वाटतं या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असतील तर ते आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता, जे आपण सरांना पुढच्या पॉडकास्टमध्ये सरांना मी रिक्वेस्ट केली की आपण अजून एक पॉडकास्ट घेऊ आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आपण घेण्याचा प्रयत्न आपण सरांकडे करू. अजून एक मी माझ्या वतीने ऍड करतो. राईट नाउ आय एम 57 years. येस सर. अँड इन जिरियाट्रिक हा झाला अडोलसंट एज 18, पिडियाट्रिक, अडोलसंट, देन द यूथ अँड नाउ द मिडल एज अँड द जिरियाट्रिक. जिरियाट्रिक म्हणजे ज्याचं तुम्ही 60, 70, 80, 90 झाले तर आरोग्याचा हा फायदा आहे की जे स्वतःची ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे फिजिकल एबिलिटी, गोइंग टू टॉयलेट, राइट, गोइंग टू बाथरूम, हम किस पे डिपेंडेंट नहीं रहना चाहिए. बरोबर. यू शुड बी सेल्फ डिपेंडेंट. उसके लिए डेली 1 घंटा, जैसे मिल्खा सिंह जो मेरे गुरु, इंस्पिरेशन, माय मेंटर्स, आईजीपी कृष्ण प्रकाश सर, राइट, who is a comrade runner, IGP, now they are ADGP, Additional Director General Police, and our mentor, my guide, IG रविंद्र सिंगल सर. इनके आप फेसबुक देखेंगे तो फ्राइडे मोटिवेशनल हेल्थ की एक्टिविटीज आते हैं, मंडे मोटिवेशन, एवरी दे पुट देयर एक्टिविटीज. सो इसमें 3 चीज रहते हैं टू कंक्लूड नाउ. SSC, स्ट्रेंथ, स्टेमिना एंड एंड्योरेंस. तो हमको हमारा काफ मसल्स, क्वाड्रिसेप्स रनिंग के लिए, बैक के लिए, योगा, ये सबका समावेश करना. और इसको कुछ अलग से लगता नहीं. और दोस्तों आप ये सब कीजिए, रोज कीजिए, आपको बहुत आनंद आएगा. जैसे आपका ओबेसिटी कम होगा, मोटापा, आप आपके आईने में आज खड़े होइए. टू कंक्लूड, यू स्टैंड एंड सी योर मिरर इमेज, हाउ यू लुक. इफ यू आर ओबेस, हिप वेस्ट रेशियो, इसको जो लव हैंडल्स बोलते हैं, और यू अंडरगो ट्रांसफॉर्मेशन. और इसके लिए सबसे इंपॉर्टेंट है विल पावर, आत्मबल. तो स्वतःचा आत्मबल वाढवा अँड से युअर सेल्फ, आय कॅन, आय विल, आय कॅन डू इट. बिलकुल. सरांनी म्हणजे सरांचा उत्साह जर आपण बघितला तरुणाईलाही लाजवेल असा सरांचा उत्साह. आणि आपण सरांनी सांगितलं की 57 वर्ष सरांचं वय आहे, तर वाटत नाही सर तुमचं 57 वर्ष वय आहे. सरांकडून खूप काही घेण्यासारखं आहे आणि ते सरांना आपण बोलतं आणि सरांकडून घेणारच आहोत. बाकी तुमचे काही प्रश्न असतील, काही क्वेरीज असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा. समोर बेल आयकॉन येते तिलाही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं पॉडकास्टचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. सर, आप यहाँ आए और हमारे सारे सवालों के हेल्थ के बारे में इतनी अच्छी बातें आपने की, आपका बहुत बहुत थैंक यू. थैंक यू सर.